मित्रांनो नमस्कार. ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी ॲपवर आपल्या पिकांची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केलेली नाही अशा शेतकऱ्यांसाठी एक आनंददायक बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहोत. आता ज्या शेतकऱ्यांची नोंदणी बाकी आहे असे शेतकरी ऑफलाईन पद्धतीने आपल्या पिकांची नोंदणी करू शकणार आहेत. याबद्दलची सविस्तर अशी माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात. तत्पूर्वी आपण आपल्या शासन निर्णय GR या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट्स आणि योजना आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. मित्रहो, आपल्या राज्यात ई पीक पाहणीच्या नोंदणीपासून वंचित राहिलेल्या राज्यातील तब्बल 21% शेतकऱ्यांचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे. या अशा शेतकऱ्यांसाठी 15 जानेवारीपर्यंत ऑफलाईन पद्धतीने नोंदणी करण्याची मुभा देण्यात आलेली आहे. या निर्णयामुळे तांत्रिक अडचणी किंवा इतर कारणांमुळे ॲपवर नोंदणी करू न शकलेल्या लाखो शेतकऱ्यांची चिंता आता दूर झालेली आहे. या मुदतीमध्ये शेतकरी बंधूंनी संबंधित तलाठी कार्यालय किंवा सहाय्यक कृषी अधिकारी यांच्या मदतीने आपल्या शेतातील पिकांची माहिती नोंदवून घ्यायची आहे, जेणेकरून त्यांना पीक कर्ज मिळवण्यासाठी किंवा इतर शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी तसेच पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी ही ई पीक पाहणी जी आहे किंवा पीक पाहणी नोंदणी जी आहे ती अनिवार्य असल्यामुळे या शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे तो नक्कीच मार्गी लागेल आणि भविष्यात अशा शेतकऱ्यांना शासकीय योजना आणि आपत्कालीन मदतीचा लाभ घेणे आता सुलभ होणार आहे. मित्र, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे ते सुद्धा त्यांची जर ई पीक पाहणी ऑनलाईन पद्धतीने केलेली नसेल तर ऑफलाईन पद्धतीने करून घेऊ शकतील आणि भविष्यात शासकीय योजनांचा आणि आपत्कालीन मदतींचा लाभ त्यांना सुद्धा घेणं सुलभ होईल. धन्यवाद.